आणि मी अजिंक्यला पुन्हा भेटले. नमस्कार मंडळी, आमच्या प्रेमाची गोष्ट भाग 11 मध्ये तुमचं स्वागत आहे. मामाने फोनवर बोलायची परमिशन दिली होती, पण मी त्याला प्रत्यक्षात भेटायला गेले. ही गोष्ट फक्त माझ्या आईला आणि त्याच्या काकूला माहित होती. आमच्या दोघांचं ऑफिस अगदी जवळच होतं, त्यामुळे आम्ही तिकडेच भेटायचं ठरवलं. मस्त एका कॅफेमध्ये गेलो. भेटल्यापासून आम्ही फक्त बोलतच होतो. अनेक गोष्टी डिस्कस केल्या. त्याच्या गावाकडच्या घराचे, शेतीचे फोटो वगैरे पाहिले. मस्त फार्म हाऊस होतं, गोठा होता, गाय होती. रिसॉर्टवर जायची गरजच नाही असं सगळं होतं. मॅपमध्ये त्याने त्याचं गाव दाखवलं. तो आयुष्यात खूप पॉझिटिव्ह वाटलं मला. बाकी हँडसम तर आहेच माझा नवरा. त्याने अजून एक गोष्ट फार महत्वाची बोलून दाखवली, ती म्हणजे माझ्या आईविषयी. तिला सांभाळणं हे आपल्या दोघांचं कर्तव्य असेल असं तो म्हणाला. आपण जवळच एक फ्लॅट रेंट करू, म्हणजे तिलाही जास्त त्रास होणार नाही. तो सगळ्या बाजूने विचार करत होता. जवळजवळ आम्ही 2 ते 3 तास गप्पा मारल्या. घरी गेल्यावर मी सगळ्यांना सांगितलं की आमचं बोलणं झालं, पण माझं अजूनही काही ठरत नाहीये. अजून वेळ हवाय विचार करायला. त्यामुळे घरच्यांनी सगळ्यांनी जवळजवळ आशा सोडून दिली होती आणि दुसरी स्थळं बघायला कदाचित सुरुवातही केली असावी. आम्ही मात्र प्रेमात पडलो होतो. आम्ही परत भेटणार होतो, कोणालाही न सांगता.